आहे अत्यंत विचलित करणारी अशी दृश्य दिवा स्टेशनवरनं हाती आलेली आहेत। प्रत्यक्षदर्शींनी सुद्धा इतकंच पाहिलेलं आहे की अचानक या ट्रेनमधनं काही व्यक्ती रेल्वे रुळावरती पडले, काही जण प्लॅटफॉर्मवरती पडले। त्यामुळे ही दुर्घटना नक्की कशा पद्धतीने झाली, नक्की काय परिस्थिती होती ट्रेनमध्ये, आणि जर कुठल्याही पद्धतीचं भांडण, मारामारी, बाचाबाची झाली असेल, त्यातून कोणी कोणाला बाहेर ढकललं असेल तर तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, जर खूप गर्दी झाली असेल तर त्या गर्दीवरती आळा आणण्याचा कोणी प्रयत्न का केलेला नव्हता, नक्की घटना काय घडली होती। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे याबद्दल रेल्वे प्रशासन अजूनही मौन बाळगून आहे। रेल्वे प्रशासनाने कुठल्याही पद्धतीची माहिती अजून दिलेली नाही। हॅलो, आपल्यासोबत रेल्वेचे पीआरओ स्वप्नील लीला या क्षणी आहेत। आपण त्यांच्याशी थेट संवाद साधून या सगळ्या घटनेबद्दल माहिती घेऊयात। स्वप्नीलजी, आपलं स्वागत आहे एबीपी माझामध्ये। नक्की घटना काय घडली, आपण काय औपचारिक माहिती आम्हाला देऊ शकता? पूर्वीची दोन महत्त्वाच्या गोष्टी, याच्याबद्दलची माहिती जी आहे ती मध्य रेल्वेद्वारे कंटिन्युअसली दिली गेलेली आहे। दोन महत्त्वाच्या गोष्टी यामध्ये 5 ते 6 प्रवासी जे आहेत हे दिवा आणि मुंब्रा या दोन स्थानकांच्या दरम्यान ट्रॅकच्या बाजूला एका ट्रेनमधनं पडल्याची माहिती, आणि ही माहिती जी आहे ती कसाराला जाणाऱ्या लोकलच्या गार्डनी सगळ्यात पहिल्यांदा दिली होती। त्यानंतर तिथल्या प्रवाशांच्या मदतीसाठी अँब्युलन्स देखील मध्य रेल्वेच्या तर्फे तिथे अरेंज केल्या गेलेल्या आहेत। आता अँब्युलन्स तिथे पोहोचलेल्या आहेत आणि त्या प्रवाशांना आपण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचं काम करत आहोत। एकदा त्या प्रवाशांची बातचीत झाल्यानंतर, संवाद झाल्यानंतर, ही प्रवासी कुठल्या गाडीतनं प्रवास करत होते आणि कुठल्या कारणामुळे हे प्रवासी पडले याची माहिती आपल्याला त्यानंतरच मिळू शकते। आता सध्यापर्यंत जी माहिती आपल्या हातात आहे त्यानुसार त्यांच्याकडे अँब्युलन्स त्यांच्यापर्यंत पोहोचलेली आहे आणि त्यांना लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये दाखल करण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत। स्वप्नीलजी, ही घटना नक्की किती वाजता घडली, आणि आपण सांगितल्याप्रमाणे बचाव कार्य आता होतं हे ठीक आहे, परंतु नक्की कुठल्या कारणामुळे ही घटना घडली याबद्दल काय सांगता येईल? ही घटना साधारणपणे 9:30च्या दरम्यान घडली होती आणि 9:50-55च्या दरम्यान आपली अँब्युलन्स जी आहे ती तिथे पोहोचलेली आहे। त्या प्रवाशांना आपण आता हॉस्पिटलमध्ये घेऊन जातो आहोत। त्याचं कारण ह्या घटनेचं, कारण ही कुठल्या गाडीतनं हे प्रवासी खाली पडले होते किंवा या घटनेचं काय कारण आहे याची माहिती अद्यापपर्यंत आपल्या हाती आलेली नाही। बरं, आमच्या माहितीप्रमाणे पुष्पक एक्सप्रेस असं कळलेलं आहे, पण तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अधिकृत माहिती तुम्ही नाही, अद्यापर्यंत कुठल्या गाडीतनं ते प्रवासी पडलेले आहेत याची माहिती अद्यापर्यंत आपल्याकडे आलेली नाही। आणि आणखीन एक महत्त्वाची माहिती अशी आहे की काही प्रवासी मृत असण्याची शक्यता आहे असंही कळतंय, याबद्दल आपण काही सांगू शकाल का? नाही, ही माहिती जी आहे ती एकदा हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतरच आपल्याला त्याच्या पुढची माहिती कळेल, पण 6 प्रवासी जे आहेत ते पडले होते अशी माहिती आपल्यापर्यंत अद्याप स्वप्नीलजी, आमच्याकडे जी दृश्य आलेली आहेत घटनास्थळावरची, जी अत्यंत विचलित करणारी दृश्य आहेत आणि इथे जे लोक प्लॅटफॉर्मवरती पडलेले दिसतात ते पूर्णपणे निपचित पडलेले आहेत, कुठलीही हालचाल नाहीये। त्यामुळे थोडीशी गांभीर्याची घटना किती आहे हे नक्कीच गांभीर्याची घटना आहे, म्हणूनच आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो आहोत। हॉस्पिटलमध्ये पोहोचल्यानंतर त्यांची तब्येत किंवा त्याच्या तब्येतीबद्दलची बाकीची जे काही अडचणी आहेत, त्यांना काय कंडिशन आहे ह्याची माहिती आपल्याला हॉस्पिटलच्या माध्यमातून मिळू शकेल। बरं, या प्रवाशांची संख्या नक्की किती आहे, ती वाढण्याची शक्यता आहे? आपल्याला 6 प्रवाशांची माहिती आपल्याला मिळालेली आहे। आणि कुठल्या रुग्णालयामध्ये त्यांना दाखल करण्यात आलंय? त्यांचं रुग्णालयाचं नाव मी आपल्याला घेतो, कारण अद्याप त्यांना ते हॉस्पिटलमध्ये पोहोचतायत इतकी माहिती मला पण मिळाली होती। कुठल्या रुग्णालयामध्ये आपण त्यांना दाखल केलं याची माहिती मी आपल्याला नक्कीच देतो। बरं, आणि या एक्सप्रेसच्या दृष्टीने, म्हणजे पुढच्या प्रवासाच्या दृष्टीने किंवा एकंदरीत बचाव कार्याच्या दृष्टीने आणखीन पुढची पावलं काय असणार आहेत? याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत। एक तर कुठल्याही मेल एक्सप्रेसवरती किंवा कुठल्याही लोकल ट्रेनवरती याचा परिणाम झालेला नाहीये। या ज्या प्रवाशांचे जे पडलेले होते त्या प्रवाशांना आपण आता हॉस्पिटलमध्ये पोहोचवतो आहोत अँब्युलन्सच्या माध्यमातून। त्याच्यामुळे बाकीची जी लोकल सेवा आहे किंवा बाकीच्या ज्या ट्रेनच्या सर्व्हिसेस आहेत त्या सुरळीतपणे चालू आहेत। आणि जर यामध्ये कुठल्याही पद्धतीचा काही मारामारी झाल्याचा, बाचाबाची झाल्याचा किंवा खूप गर्दीमुळे ही घटना घडल्याचं जर समोर आलं तर त्या अनुषंगाने कुठल्या पद्धतीची कारवाई पुढे केली जाईल, काय प्रशासन पावलं उचलेल? नक्कीच याच्यामध्ये जर कुठल्याही प्रकारची आपापसामध्ये वादविवाद झालेला असेल प्रवाशांचा तर त्याच्यामुळे ही घटना घडली आहे का या दृष्टिकोनातून आपला तपास चालू आहे, किंवा या घटनेचं काय कारण आहे, की कारण ती आपल्याला पहिल्यांदा कुठल्या ट्रेनमधनं हे प्रवासी पडले ही घटना कळल्यानंतरच पुढची पावलं आपल्याला उचलता येतील। धन्यवाद स्वप्नीलजी, आपण एबीपी माझ्याशी संवाद साधलात त्याबद्दल। तर 5 ते 6 प्रवासी दिवा मुंब्रा दरम्यान स्थानकादरम्यान पडलेले आहेत आणि त्यांना रुग्णालयामध्ये
सध्या भरती करण्यात आलेला आहे अशी माहिती आपल्याला आता रेल्वेकडनं अधिकृतरित्या कळते आहे. आपल्यासोबत सध्या नेते किरीट सोमय्या आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया.